काहीच सांगा. एकतर प्राधिकरणाचे आमचे मुख्य माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा प्रोजेक्ट साकार होत आहे. तर मला अतिशय अभिमान वाटतो की PMRDAच्या माध्यमातून असा एक दैदिप्यमान प्रोजेक्ट आज साकारला गेलेला आहे. आम्ही टोटल 6452 घरांची निविदा काढली होती. त्यातील हे D3 बिल्डिंग जे आहे ते आम्ही यशस्वीरित्या 95 दिवसात पूर्ण केलेलं आहे. रेकॉर्ड ॲज सच नाही. आम्ही जेव्हा निविदा काढली होती तर निविदा काढताना आम्ही या प्रकारच्या निविदांचा जो ॲल्युफॉर्म टेक्नॉलॉजी, तर आमचा फेज 1चा जो प्रोजेक्ट आहे 4883 घरं जी बांधली ती आम्ही ॲल्युफॉर्म टेक्नॉलॉजी मायवान टेक्नॉलॉजी म्हणतो आपण, त्या पद्धतीने बांधली होती. आणि आता आम्ही निविदा जी बोलवली होती ती ओपन टेक्नॉलॉजीवर बोलवली होती. त्याच्यात ही टेक्नॉलॉजी प्री कन्स्ट्रक्शनची टेक्नॉलॉजी आम्ही विशद केली होती. त्या पद्धतीनुसार शिर्के कंपनीने ह्या 3 निविदांचं L1 असल्यामुळे त्यांना या पद्धतीने काम करण्याची त्यांना संधी मिळाली. मला खरंच अतिशय आनंद आहे. काही कारणास्तव आपल्या फेज 1चा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यात थोडीशी ही लिकेजची समस्या आली होती, परंतु आमच्या टीमने डेडिकेटेडली मागच्या वर्षभर पूर्णतः गळतीचे जे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल जे हे आहेत प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह केलेले आहेत. आणि अद्यापही ज्यांच्या काही किरकोळ तक्रारी येतात किंवा त्या आम्ही सॉल्व्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ह्या प्रोजेक्टमध्ये ही समस्या कधीच येऊ नये म्हणून आम्ही पूर्णपणे कटाक्ष पाळला होता. आणि त्यासाठी आम्ही स्पेसिफिकली केमिकल वॉटरप्रूफिंग अलॉंग विथ ब्रिक बॅट असं कॉम्बिनेशन करून टेस्टिंग करून ह्या प्रोजेक्टमध्ये ती समस्या येणार नाही याची काळजी घेतलेली आहे. कसं आहे, कुठलंही काम करताना एक टीम वर्क पाहिजे. कुठलंही यश हे एका माणसाचं नसतं. आणि आमच्या कार्यालयात म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांची आपल्या पाठीवर असलेली म्हणजे त्यांचा हात आहे या सर्व प्रोजेक्टमध्ये. आणि त्यांनी दाखवलेला विश्वास आणि PMRDAच्या माध्यमातून जी चाललेली घरं आहे, यापूर्वीचे कमिशनर योगेश म्हसे साहेब, तसेच आत्ता जे कमिशनर आहेत अभिजित चौधरी साहेब, या सर्वांचं मार्गदर्शन आणि आमच्या टीमला जे त्यांनी मार्गदर्शन दिलंय त्याच्यामुळं आपण हे काहीतरी वेगळं करण्याचं चंग बांधू शकलो. आणि दुसरं म्हणजे ह्याला जोड मिळाली या कंपनीची, कारण या कंपनीने जर आत्मविश्वास दाखवला नसता तर आम्ही काही करू शकलो नसतो. कारण निविदेचा भाग नव्हतं हे कधीही की हे असं काहीतरी विक्रम करायचा आहे किंवा काय. पण आपल्याला असं काही ट्रेंड सेट केला तर भविष्यात अशा योजनांना हा एक ट्रेंड सेटर होऊन जाईल असं आमचं लक्ष्य होतं आणि ते आम्ही पूर्ण करू शकलो. आणि दॅट टू आमचं 100 दिवसाचं स्वप्न होतं, पण 100 दिवसात एक बिल्डिंग आणि आत्ताची जी आपण D3 बिल्डिंग केली ती 95 दिवसात विक्रमी वेळेत पूर्ण केली. मी असं म्हणजे आता हे जेंडर बायस्ड असं काही नाहीये. मला वर्किंग करताना असं जेंडर बायस्ड कधीच जाणवलं नाही. आणि मला खरोखरच मी नशीबवान आहे की PMRDA मध्ये मी सार्वजनिक विभागाची मुख्य अभियंता आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाची. आणि मला डेप्युटेशनवर PMRDA मध्ये PMRDA सारख्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. तर मी माझ्या अंडर मेट्रोचा प्रोजेक्ट हा यशस्वीरित्या आता पूर्ण करत आणलाय मी. आणि त्यावेळी जेंडर बायस्ड असं कोणी अधिकाऱ्यांनी किंवा आमच्या कमिशनरांनी, तत्कालीन कमिशनरनी असा विचार केला नव्हता. इनफॅक्ट मी म्हणते प्रोत्साहन दिलं आणि सतत त्यांनी प्रोत्साहन देत गेल्यामुळे आतापर्यंत जे 4-5 कमिशनर झाले त्यांचं सतत प्रोत्साहन राहिलं. आणि आत्ताचे कमिशनर सुद्धा आहेत ते सतत प्रोत्साहित करतात आणि वेळोवेळी ते बैठका घेतात. बैठका घेऊन ते मार्गदर्शन करतात, त्यामुळे हे शक्य आहे. पुढचा रेकॉर्ड म्हणजे ही जी आता 6452 घरं झालेली आहेत तर त्याच्यात सुद्धा जी पहिली 3500 घरं जी 4000 घरं झालेली आहेत ती सुद्धा विक्रमी वेळेत आणि डेली रेट बघितला तर तो विक्रम होऊ शकतो. तर आम्ही आता ती चाचपणी करतो आणि जर ते शक्य झालं तर त्याची नोंद घेता येईल. आणि दुसरं, ह्या प्रोजेक्टचा ट्रेंड सेट झाल्यानंतर भविष्यात अशा प्रकारे महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, देशात आणि आता हा एशिया बुकमध्ये सुद्धा याचा रेकॉर्ड झाल्यामुळं देशाबाहेर सुद्धा कुठंतरी आपल्या देशाचं नाव झालेलं आहे याचा आनंद. आणि या यशाच्या मागं आपण कुठंतरी खारीचा वाटा आहे त्याचा एक मला विशेष अभिमान वाटतो. आणि मी सर्व PMRDAचे टीम, PMRDAचे कमिशनर, मुख्यमंत्री साहेब यांचे सर्वांचे विशेष आभार मानते. कारण जर संधी दिली नाही तर होणार नाही. पण परवडणारी घरं ही कन्सेप्ट आणि आपले आदरणीय प्रधानमंत्री साहेब
यांनी परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याचा जो चंग बांधलेला आहे त्याच्यामुळे हे शक्य झालंय असं वाटतं. नमस्ते, माझं नाव अशोक अदक आहे. मी इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आलेलो आहे. आणि आज जो रेकॉर्ड आम्हाला सांगण्यात आला की एवढ्या दिवसात एवढे फ्लॅट आम्ही केलेत, पण मग रेकॉर्ड याचा आधीचा कुठला आहे हा प्रश्न उभा राहतो. तर याच्या आधीचा रेकॉर्ड जो आहे तो L&Tचा आहे. आणि त्यांनी काय केलं की 12 माळ्याची बिल्डिंग ज्याच्यामध्ये 96 फ्लॅट होते ते त्यांनी 96 दिवसात कंप्लीट केले. आणि यांचा रेकॉर्ड आम्हाला थोडासा डाऊट होता की हे आता L&Tचा रेकॉर्ड कसं काय तोडणार, कारण आपण नॉर्मली काय विचार करतो प्रायव्हेट कंपनी म्हणजे एफिशियंट आणि PMRDA गव्हर्नमेंट, तर कसं काय होणार आहे. आम्हाला पण थोडी शंका होती करतील नाही करतील, पण तो रेकॉर्ड तोडला गेला. आणि कसा तोडला गेला की त्यांनी 12 माळ्याच्या ऐवजी 14 माळ्याची बिल्डिंग बांधली. नंतर 96 फ्लॅट जे L&Tने बांधले 112 फ्लॅट बांधले आणि त्यांनी 96 डेजचा रेकॉर्ड 95 डेजमध्ये कव्हर केला. तर आज इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे मी इथे अनाऊन्स करतोय की हा रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण पोहोचलेला आहे. इंडियामध्ये तर तोडलाच त्यांनी रेकॉर्ड, एशियामध्ये पण पोहोचला. एक बिल्डिंगचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आपल्याकडे चार सूत्री होते: काळ, काम, वेग आणि गुणवत्ता. या 4 चतुर्सूत्रीवरती पहिल्यांदा पूर्ण नियोजन पद्धतीने काम करण्यात आलं. कुठलीही गोष्ट अशक्य नसते हे पहिलं ध्येय होतं. आणि एकदा का तुम्ही उद्दिष्ट ठरवलं की ते आपण उद्दिष्ट गाठू शकतो. आणि हे उद्दिष्ट गाठण्याकरता आम्ही पहिलं म्हणजे पूर्व नियोजन केलं होतं. टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडस्ट्रियलाइज 3S प्रीफॅब सिस्टम, की ज्याच्यामध्ये सगळे बिल्डिंगचे घटक हे पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये तयार केले जातात. त्याची देखरेख PMRDAच्या इंजिनिअरिंग स्टाफच्या सुपरविजन खाली होती.